नमस्कार यूट्यूब फॅमिली. काउंटडाऊन सुरू. मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार. म्हाडाच्या लॉटरीची तारीख ठरली. चला तर याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून एप्रिल 2026 मध्ये लॉटरी काढली जाणार असून मार्च अखेर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल. मागाठाणे, विक्रोळी आणि प्रतीक्षानगर यांसारख्या भागातील घरांचा यात समावेश असेल. स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत स्वतःच्या मालकीचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा मुंबई मंडळाच्या वतीने तब्बल 2500 घरांसाठी विशेष लॉटरी काढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस या लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर एप्रिल मध्ये या घरांची सोडत काढली जाणार आहे. मार्च अखेर जाहिरात, एप्रिल मध्ये सोडत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती लक्षात घेता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन म्हाडाने केले आहे. या लॉटरीसाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी सुमारे 1 महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. अर्जांच्या छाननीनंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस घरांची संगणकीय सोडत लॉटरी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार यावेळीच्या लॉटरीमध्ये मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने मागाठाणे म्हणजे बोरिवली, प्रतीक्षानगर, सायन, विक्रोळी या ठिकाणचा समावेश असणार आहे. यासोबतच मुंबईतील इतर उपनगरातील विविध उत्पन्न गटातील EWS, LIG, MIG, HIG या घरांचा यात समावेश असेल. पत्राचाळीतील घरांचा सध्या तरी समावेश नाही. मुंबई मंडळाकडून सुरुवातीला 5000 घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन होते. मात्र गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर म्हणजे पत्राचाळ प्रकल्पातील सुमारे 2500 घरांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण होण्यासाठी पुढील वर्षाचा अखेर उजाडू शकतो. त्यामुळे अर्जदारांचा हिरमोड होऊ नये आणि ताबा मिळण्यास विलंब होऊ नये यासाठी म्हाडाने या लॉटरीत केवळ तयार घरांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी विकासकांच्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या असताना म्हाडाची घरे आजही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी असतात. त्यामुळे या लॉटरीकडे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणावर लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना मुंबईत घर घ्यायचे आहे त्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत असे आवाहनही प्रत्यक्षपणे या घडामोडीतून करण्यात आले आहे.